श्री राम समर्थ भाग क्रमांक 59 श्रीराम. वृत्तासुराचा वध झाला आणि अर्थात सर्व देव सर्व मानव सगळेच आनंदित झाले. परंतु हे सर्व आनंदित जरी झाले तरी इंद्र मात्र तितकासा काय आनंदित झाला नव्हता. तिन्ही लोकातले सर्व लोक आनंदित झाले, पण ज्यांनी वध केला आहे तो इंद्र मात्र तितकासा आनंदात नव्हता. सर्वांनी आनंद व्यक्त केला, आनंदाचा असं म्हणूया की साजरा केला आणि नंतर सगळे निघून गेले. परंतु इंद्राला मात्र खूप उदास वाटायला लागला. तेव्हा अर्थात जेव्हा इंद्र उदास झाला तेव्हा अर्थात हे कथेमध्ये जेव्हा मुनींनी सांगितलं, शुकमुनींनी, तेव्हा राजा म्हणाला की मुनीवर मला हे सांगा की इतका आनंदाचा भाग घडला, सर्व चराचर आनंदित झालं, ज्याच्या हातून वध झाला त्याला सर्वात जास्त आनंद व्हायला पाहिजे की माझ्या हातून हे कृत्य घडलं, तर पण असं न होता तो दुःखी का झाला, याचं मला कारण ऐकायला आवडेल. तेव्हा मुनीवर म्हणाले, राजा तू प्रश्न चांगला विचारलास, ऐक त्याचं उत्तर असं आहे की नक्कीच त्याच्या वधामुळे सर्वांना आनंद झाला असेल, इंद्राच्या हातून एवढं मोठं कृत्य घडलं, हेही सगळं ठीक आहे. परंतु वृत्तासुर सुद्धा ब्राह्मणाचा अंश होता. वृत्तासुरामध्ये असुर पण होता आणि ब्राह्मण पण होता. त्याचा एक भाग जो होता तो एक त्याचा वंश जो होता तो ब्राह्मण कुलातून आला होता आणि त्यामुळे त्याच्या हत्येचं पातक तर लागणार होतं आणि ते इंद्राला लागणार होतं. या आधीच विश्वरूपाची हत्या इंद्राच्या हस्तून झाली होती. अशा प्रकारेच त्याने विश्वरूपाचा वध केला होता आणि ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. आणि ते पातक अर्थात घालवता इंद्राला शेवटी ते सगळ्यांना वाटून द्यावं लागलं. वृक्षाने वाटून घेतलं, पृथ्वीने वाटून घेतलं, स्त्रियांनी वाटून घेतलं, हे आपण सगळं ऐकलं आहे. मोठ्या मुश्किलीने त्याने ते पातक जे आहे ते कसं तरी घालवलं, परंतु आता दुसरं पातक झालं होतं. आता काय करायचं? आणि म्हणून त्याला खूप चिंता लागली की आधीचं कसं तरी मी पातक आहे ते घालवलं, यात सुटका करून घेतली, पण आता काय करावं. आणि त्यावेळेस ऋषी जे होते, हे ऋषी त्याला आधी पण म्हणाले होते, कारण आधीसुद्धा इंद्र थोडा कचरत होता की मारायला गेला तर हरकत नाही, परंतु पापाचं काय करायचं याची त्याला चिंता पूर्वी पण होती, नाही असं नाही. परंतु पूर्वी संकट पण समोर होतं आणि ब्राह्मण त्याला म्हणाले होते, ऋषी की तू काळजी करू नकोस, आम्ही तुझं काहीतरी करू, घाबरू नकोस. आणि म्हणून त्याने वध केला आणि वध केला तेव्हा त्याला चिंता निर्माण झाली. तेव्हा सगळे ऋषी म्हणाले, ब्राह्मण म्हणाले, काळजी करू नकोस इंद्रा, तुझ्याकडून आम्ही अश्वमेध यज्ञ करून घेऊ. हा यज्ञ जर झाला ना तर अर्थात यज्ञाचे जे ईश्वर आहेत नारायण हे अर्थात प्रसन्न होतील आणि मग प्रसन्न झाल्यावरती तुझं पाप जे आहे ते सगळं नष्ट होईल आणि म्हणून मग तुला चिंता करायची गरज नाही आहे, असं त्यांनी सांगितल्यामुळे त्याने थोडं निर्धास्तपणे हे सगळं केलं होतं अर्थात. आणि असं घडल्यावर पण त्याला हे सगळं आठवलं की आपलं पाप तर प्रचंड आहे, पण हे सगळं जर आपण करू शकलो तर आपलं पाप जे आहे ते नाहीसं होईल किंवा आपल्या मागे येणार नाही. इंद्राने वध तर केला वृत्तासुराचा, अश्वमेध यज्ञ तर काही लगेच केला नाही आणि त्यामुळे ते जे पाप होतं ते त्याच्या मागे आलं. ब्रह्महत्या जे आहे ही ब्रह्महत्या त्याच्या मागे आली. किंबहुना त्याला असं दिसायला लागलं की ब्रह्महत्येने एक रूप धारण केलं एका वृद्ध स्त्रीचं आणि ती स्त्री जी आहे ती अर्थात वृद्ध आहे, तिला क्षयरोग झालेला आहे, तिची सगळे अंग भर सगळं रक्त आहे, वस्त्र सगळे माखलेली आहेत, केस पांढरे शुभ्र आहेत, किती भयानक असेल बघा. आणि तिच्या श्वासामधून दुर्गंधी येत होती आणि असा हा तिचा देह जो आहे तो देह घेऊन ती इंद्राच्याकडे येत होती. अर्थात इंद्र घाबरला की बापरे, ही तर अशी पण किळसवाणी दिसते आहे आणि ते तर पातक आहे.
म्हणून एवढं घाण आहे. हे मला धारण करणं कसं शक्य होईल? मागच्या वेळेस पण मी धारण नाहीच केलं ना, आलेलं पटकन देऊन टाकलं. पण आता काय करू? आता या पातकाचं काय होईल? आणि तो पलायन करायला सुरुवात केली त्यांनी. इंद्र त्या पातकापासून दूर दूर पळायला लागला. तो या दिशेतून त्या दिशेत, त्या दिशेतून या ठिकाणी सगळा फिरला. तो सर्वत्र त्यांनी गमन केलं आणि करता करता त्यांनी बघितलं की जिथे कुठे जाईल तिकडे पाप मागे आहे. आणि मग त्यांनी शेवटी काय केलं की ईशान्य दिशेला मानस सरोवर आहे, त्या मानस सरोवराच्या आत त्यांनी प्रवेश केला. आणि मानस सरोवरामध्ये कमळ जे होतं लागलेली, काही कमळ तिथे उमलली, त्या कमळाच्या एका तंतूमध्ये जाऊन ते लपून बसलं. इतकं सूक्ष्म रूप धारण केलं. आणि त्यामुळे अर्थात त्या पातकाला तिथे येणं कठीण होतं. हे इंद्राला कल्पना होती की या ठिकाणी ते येऊ शकणार नाही, कारण मानस सरोवर पण खूप पवित्र सरोवर आहे. त्या ठिकाणी पातक जे आहे ते धुतली जातात, त्यामुळे पातक इथे येणार नाही. आणि त्याचा अंदाज बरोबर होता की या ठिकाणी ते आत येऊ शकले नाही. आणि इंद्र आतमध्ये राहिला आणि त्या कमळाच्या तंतूमध्ये तो 1000 वर्ष राहिला, बाहेर आला नाही. पण आतमध्ये असताना त्याला एकच विवंचना होती, माझी ब्रह्महत्येपासून कशी सुटका होईल, काय करू काय करू. ब्रह्महत्या तर आहेच उभी बाहेर आपली. आणि या दरम्यान असं घडलं की 1000 वर्ष जेव्हा तो आत बसला तेव्हा त्याला भोजन मिळालं नाही. त्याला काहीही खायला मिळत नव्हतं, कारण तुम्हाला माहिती आहे देवता ज्या आहेत त्या अग्नीच्या मुखातून भोजन घेतात. हविद्रव्याच्या द्वारे त्यांना हवन केलं जायचं आणि त्याद्वारे त्यांना भोजन मिळायचं. परंतु आता इंद्राने त्या मानस सरोवरामध्ये प्रवेश केला होता आणि मानस सरोवरामधील एका कमळाच्या तंतूत जाऊन तो लपला होता. मग जर अशा ठिकाणी जर तो लपला असेल तर तिथे अग्नी कसा येणार? अग्नी तिथे प्रवेश करू शकत नव्हता. आणि त्यामुळे असं घडलं की अग्नीच्या मुखातून तो खात असल्यामुळे त्याला उपवास घडला. अग्नी बाहेर, राजा आतमध्ये इंद्र, आणि उपाशी. असा 1000 वर्षापर्यंत तो आतमध्ये होता. बरं, या दरम्यान सुद्धा असं घडलं की इंद्राचं जे स्वर्गलोक होतं हे तर रिकामं होतं, इंद्र नव्हता. परंतु त्याची जागा नहुषाने घेतली, कारण नहुषाने 100 यज्ञ पूर्ण केले होते नहुष राजाने. आणि 100 यज्ञ पूर्ण झाल्यामुळे इंद्रपदासाठी तो लायकच होता. असं म्हणा की तो क्यूमध्ये उभा होता की कधी मला हे पद मिळतं आणि कधी इंद्र बाजूला होता. आणि इंद्र नेमका बाजूला झाला. आणि इंद्र बाजूला झाल्यामुळे अर्थात त्या पदासाठी त्याचं जे आहे तो योग्य असल्यामुळे, आपल्या भाषेत क्वालिफाय असल्यामुळे ही वॉज सिलेक्टेड आणि तो इंद्र बनला. आणि मग अर्थात इंद्र जरी इथे नव्हता तरी 1000 वर्ष या स्वर्गलोकाला काय कोणाची चिंता लागली नाही, कारण प्रति इंद्र दुसरा होता. नहुष राजा खूप पराक्रमी होता, खूप चांगला भक्ती होती. 100 यज्ञ पूर्ण करून तो आला होता, त्यामुळे प्रश्नच नाही. आणि तो अशा प्रकारे छान तिथे राज्य करायला लागला. आणि इंद्र आपल्या पाण्यामध्ये आहे. हे सगळं सुरू होतं. दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की जेव्हा इंद्र पाण्यामध्ये होता, त्या कमळामध्ये होता, तेव्हा तिथे त्याचं रक्षण अर्थात लक्ष्मीने केलं. कमळाच्या जवळ लक्ष्मी होती. आणि ईशान्य दिशेला हा सगळा भाग होता. आणि ईशान्याचा अधिपती जो आहे तो रुद्र आहे. या रुद्राला सुद्धा इंद्राची दया आली. आणि रुद्राने काय केलं असेल तर हे जे पाप त्यांनी धारण केलं होतं, किंवा पाप जे निघालं होतं, त्या पापाचं तेज जे आहे ते त्यांनी कमी करून टाकलं. त्याच्या पापावरती जे तेज होते ते तेज त्यांनी कमी केलं. आणि अर्थात त्याच्यामुळे इंद्रावरचा त्याचा प्रभाव कमी झाला. असं म्हणायला हरकत नाही की इंद्रावर थोडा जो प्रभाव पडला होता पापाचा तो नाहीसाच झाला जवळपास. आणि अर्थात प्रभाव नाहीसा झाल्यावर त्याला बाहेर येणं शक्य होतं, पण प्रभाव इतका होता की तो बाहेर येत नव्हता. आणि लक्ष्मी आणि अर्थात रुद्रामुळे हे शक्य झालं. आणि दरम्यानच्या काळामध्ये असंही घडलं की नहुष राजा जो होता त्या नहुष राजाची बुद्धी भ्रष्ट झाली, कारण त्यांनी सिंहासन घेतलं होतं परंतु त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. तो इंद्राची जी पत्नी होती शची, जी अतिशय सुंदर होती, तिच्या मागे लागला तो. आणि अर्थात हे करणं चुकीचं होतं. तो इंद्र जरी झाला तरी त्याची पत्नी जी होती ती त्याची अंकित नव्हती.
परंतु तो हे सगळं विसरला आणि तिच्या सौंदर्यावरती तो भाळला आणि तिच्यासाठी तो तिच्या मागे लागला. आणि अर्थात हे जे त्यांनी केलं ते चुकीचं केलं आणि अर्थात त्याचं फळ त्याला जे आहे ते मिळणारच होतं. त्याचं फळ जे आहे, एक मिनिट, त्याचं फळ जे आहे या पापाचं त्याला अर्थात मिळालं की त्याला इंद्रपद सोडावं लागलं. इंद्रपद रिकामं झालं आणि अर्थात इंद्राला परत यायची जागा निर्माण झाली. इंद्राला जागा निर्माण झाली आणि इथे नेमकं रुद्राच्या प्रभावामुळे त्या पापाचं थोडंसं जे शक्ती होती ती पण कमी झाली होती आणि मग तो बाहेर आला. अर्थात मग बाहेर आल्यावरती अर्थात सर्व जे ऋषी होते त्यांना तो भेटला आणि म्हणाला, मुनिवर, आता जे आपण म्हणालात ते करा. मी तर आपल्या सांगण्यावरून, आपल्या आश्वासनावरून ह्या वृत्तासुराचा वध केला आणि त्याचं पापसुद्धा मला लागलं आहे. परंतु आता ते काही अंशी क्षीण झालं आहे, परंतु पूर्ण गेलेले नाही. ब्रह्महत्येचं पाप माझ्या डोक्यावरच आहे. तेव्हा आता पुढचा भाग आपण बोलल्याप्रमाणे करा. अर्थात ब्रह्मर्षी म्हणाले, काळजी करू नकोस, तू आता आलाच आहेस इथे, तर या स्वर्गलोकात राहा, तुझ्याकडून आम्ही अश्वमेध यज्ञ करून घेतो. आणि मग त्यानंतर ऋषींनी अर्थात यथावकाश अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी त्याला दीक्षा दिली यज्ञाची. आणि नंतर त्याच्याकडून त्यांनी हा अश्वमेध यज्ञ करून घेतला. अश्वमेध यज्ञ त्यांनी पूर्णपणे केला. अर्थात यज्ञामध्ये भगवंताची आराधना केली गेली आणि अर्थात भगवंताची म्हणजे श्री विष्णूंची आराधना केली गेली. आणि भगवंताची अशा प्रकारे यज्ञाद्वारे जेव्हा आराधना केली गेली, जेव्हा त्याची प्रार्थना केली गेली, तेव्हा जे पाप इंद्राला लागलं होतं किंवा इंद्राच्या मागे होतं ते संपूर्ण पाप जे आहे ते नाहीसं झालं. त्याने वर्णन असं केलं की जसं सूर्य उगवल्यावर धुकं नाहीसं होतं, तसं भगवंताची प्रार्थना केल्यावरती हे महापाप, ब्रह्महत्येचं महापापसुद्धा जे आहे ते दूर झालं आणि इंद्र जो आहे तो निष्कलंक झाला. अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना करून इंद्र हा पूर्णपणे पापांपासून मुक्त झाला आणि अर्थात पहिल्यासारखंच त्याला ते राज्य मिळालं आणि तो पहिल्यासारखाच त्याची अंगकांती झाली आणि तो पहिल्यासारखाच सुखाने राज्य करायला लागला. असा ही कथा होती. या कथेचं त्याने असं म्हणलं की ही जी कथा आपण ऐकली आत्ता वृत्तासुराची आणि तुमच्या दधीची ऋषींची वगैरे, या कथेचं वैशिष्ट्य असं की ही कथासुद्धा खूप फलश्रुती देणारी आहे. खूप पवित्र अशी कथा आहे. याच्यामुळे सुद्धा आपले अनेक प्रकारची पापं जी आहेत ती नष्ट होऊ शकतात. कारण याच्यामध्ये सुद्धा अर्थात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. भगवंताचं गुणसंकीर्तन पण काही ठिकाणी आहे. आणि म्हणून हे जे आख्यान आहे ज्यामध्ये वृत्तासुराचा वध किंवा दधीचींनी कशा प्रकारे आपल्या अस्थी दिल्या वगैरे जे काही वर्णन आहे, हा संपूर्ण भाग जो कोणी ऐकेल त्याची अनेक पापं जी आहेत ती नष्ट होतील आणि अर्थात त्याला अनेक प्रकारचं यशसुद्धा मिळू शकतं. अशी फलश्रुती ह्या काही 3 भागांची जी आपण ऐकले, 2-3 भाग, त्याची ही फलश्रुती पण त्यांनी सांगितली. असा हा अतिशय सुंदर असा भाग या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. कथा तर खूप सुंदर होती आणि फलदायी होती. कथा ऐकल्यावरती परीक्षित राजाला अजून एक प्रश्न मनामध्ये आला. तो म्हणाला, महाराज, कथा तर खूप चांगली आहे, फलदायी आहे, हे मला खूपच छान वाटलं, परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की वृत्तासूर असा विचार केला तर राक्षसच होता ना, असुर तर होतात ना, आणि तो पाप पण त्याने केला असणारच आणि तो लढायला पण आला होता आणि अर्थात त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणसुद्धा भरपूर असायला पाहिजेत, असतीलच नाही का. तर मग असं असताना सुद्धा हा भगवंताच्या चरणी याची एवढी कशी काय भक्ती होती, याच्या मनात कधीही चलबिचल का झाली नाही, इतकी याची निश्चल भक्ती कशी, किंवा याची
बुद्धी इतकी निश्चल कशी काय? भगवंताच्या चरणी जरी भक्ती असली तरी निश्चल भक्ती राहणं हे कठीण आहे, नाही का? आपण सुद्धा भक्ती करतो, पण आपण कितीतरी वेळा म्हणतो, अरे काय कुठे झोपला परमेश्वर, काय हे चालू आहे, वाव वाव वाव. मग असं जर समजा इतरांचं होतं, तर मग हा जर राक्षस योनीमध्ये आला होता, हा तर असुर योनीमध्ये जन्माला आलेला, असं असताना सुद्धा मग याच्या मनामध्ये भगवंताची एवढी भक्ती कुठून आली? कारण आपण असं सांगितलं की हजारो मोक्ष अशी लोक असतात की ते मोक्ष मिळावा म्हणून इच्छा ठेवतात, पण त्यातल्या एखाद्यालाच फक्त ही मोक्षप्राप्ती होते. किंवा कोट्यावधी लोक जे असतात त्याच्यामध्ये एखादाच जो आहे तो भगवंताचा अनन्य भक्त असतो. भक्त सगळेच असतात. हे जसं आहे तसं या योनीमध्ये असलेल्या व्यक्तीची इतकी भक्ती कशी असू शकते, याचं मला आश्चर्य वाटतं. आणि मुख्य म्हणजे ही भक्ती त्याची युद्धाच्या वेळेस पण गेली नाही. युद्ध करताना आपण म्हणतो की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड, अर्थात वॉर. युद्धामध्ये सर्व माफ आहे असं म्हणलं होतं ना. आणि युद्धाचा जो जोश असतो त्याच्यामध्ये लोक काही बघत नाहीत, मागे पुढे धर्म अधर्म काही बघत नाहीत. आता तर सोडून द्या, कलियुग आहे. कलियुगात पण काही नियम आहेतच ना. जसं दोन राष्ट्रामध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा काही नियम ॲक्च्युली ठरलेले आहेत की तुम्ही त्यांच्या नागरी वस्तीवर हल्ला करू नये, त्याच्यानंतर हॉस्पिटलवरती हल्ला करू नये, किंवा युनो ही जी संघटना आहे जी शांतीदूताचं काम करते, त्यांच्या काही जर समजा चांगल्या गोष्टी चालू असेल, अन्नदान चालू असेल, कुठे मदत चालू असेल, तर त्यांना पण काहीही करायचं नाही. त्याच्यावरती युनोचा स्टॅम्प आहे, त्याच्यावर हल्ला करायचा नाही, असं वगैरे सगळं लिहिलेलं आहे. आणि असे नियम आंतरराष्ट्रीय समुदायाने बनवले आहेत. पण युद्धामध्ये आहेत ते किती पाळले जातात मला सांगा? युद्ध सुरू झाल्यावर सगळे नियम बऱ्याच वेळा गुंडाळून ठेवले जातात. आतासुद्धा एवढं अनेक ठिकाणी जगामध्ये वॉर चालू आहे, आपण बघतो. जसं इस्रायल आणि इराणचं युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये अर्थात मी कोणाची बाजू घेत नाही, इस्रायलची पण घेऊ इच्छित नाही आणि इराणची, परंतु कितीतरी गोष्टी युद्धामध्ये त्यांनी अशा केल्या की ज्या ऐकून आपल्याला नको वाटतं ऐकायला. की गाझीपट्टीमध्ये जे लोक होते तिथे 25 लाख लोक तिथे राहतात आणि त्यांचं संपूर्ण अन्नपाणी इस्रायलने तोडून टाकलं. संपूर्णपणे त्यांना काहीच नाही. एकेकाचं असं जेव्हा काही गोष्टी ऑनलाईन येतात की माझ्याकडे शेवटच्या काही गोळ्या शिल्लक आहेत माझ्या आजाराच्या, किंवा माझं औषध संपत आले, काही थेंब बाकी आहेत, अशा वगैरे एकेकाच्या उद्गार आहेत. आणि तिथे सगळा सप्लाय पूर्ण बंद आहे. 25-30 लाख लोक राहतात आणि संपूर्ण इस्रायलने सगळा सप्लाय बंद करून ठेवला आहे. अतिशय म्हणजे मरायची पाळी आली लोकांची, मरत पण असतील आपल्याला माहीत नाही. आणि नंतर जेव्हा इतर लोकांनी आव्हान केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हरकत नाही, आम्ही त्यांना अन्न पुरवू, थोडंसं आम्हाला मारायचं नाही. आणि अन्न पुरवठा करण्याची डेट डिक्लेअर केल्यावर जेव्हा माणसं तिथे जमा झाली त्यांच्यावर फायरिंग केली आणि सांगितलं की ते बेकाबू होते. कोण बघायला गेलं खरं काय आणि खोटं काय? सगळा प्रकार आपण ऐकूनच सर्द होतो की काय हे क्रौर्य आहे मनुष्याचं. कुठलेही नियम काहीही कोणी पाळत नाही. युद्धामध्ये रेड क्रॉसच्या ॲम्ब्युलन्सवर बॉम्ब फेकतात, हॉस्पिटलवर बॉम्ब फेकतात, शहरी वस्तीमध्ये बॉम्ब फेकतात, वृद्धाश्रमात बॉम्ब फेकतात, हॉस्पिटलवर बॉम्ब फेकतात. कुठलीच आचारसंहिता पाळली जात नाही, सगळे असूनसुद्धा. कारण असं मानलं जातं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि तसं होतं आहे प्रत्यक्षामध्ये. आणि कोणाची बाजू घ्यावी? प्रत्येकाने कधी ना कधीतरी असं केलेलं आहे म्हणून हे असं घडतं आहे. ते प्रत्येक मनुष्य हे सांगतं की त्याने आमच्यावर अमकं केलं म्हणून मी असं करतो आहे. असं हे वॉर आहे. आणि अशी ही परिस्थिती आता तर आहेच आहे, कलियुग आहेच आहे, परंतु तेव्हासुद्धा तशी होती बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा असं अधर्माचं युद्ध झालेलंच आहे. आणि म्हणून परीक्षित राजा विचारतो की हा जो वृत्तासूर होता हा तर असुर असूनसुद्धा ह्याने इतके नियम कसे पाळले की जेव्हा त्याने इंद्रावरती आपली गदा टाकली, इंद्राचा ऐरावत हत्ती खाली पडला, तेव्हा इंद्र खाली पडला, त्याची शस्त्र खाली पडलं, तेव्हा त्याने वार केला नाही.
असा तो इतकी भक्ती कशी ठेवू शकला इतकं युद्ध घनघोर चालू असताना. कारण जेव्हा त्याचा एक हात इंद्राने तोडला तेव्हा दुसऱ्या हातामध्ये त्यांनी गदा घेऊन प्रहार केलेला. आणि इंद्राची खरोखर खूप त्याची परिस्थिती कठीण झाली होती. पण तरी त्यांनी आपलं तारतम्य सोडलं नाही. त्यांनी इंद्राला भरपूर संधी दिली युद्ध करायची. आणि म्हणून त्याला आश्चर्य वाटलं की इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा यांनी धर्माचं पालन केलं कसं काय. म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला की मला हे सांगा की असं तर कसं होऊ शकतं, एक असुर असा कसा वागू शकतो. इतकंच नव्हे तर तो हेही म्हणाला होता की माझा वध कर, मला चालेल, मी युद्धभूमी सोडणार नाही. अनेक त्यांनी चांगल्या प्रकारच्या वचनं त्याच्या युद्धामध्ये असताना सुद्धा प्रस्तुत केली होती. आणि म्हणून याचं सगळ्यात त्याला खूप आश्चर्य वाटलं. तेव्हा परीक्षित राजाने विचारलं की असं का घडलं, हे सांगू शकाल का. तेव्हा मुनिवर म्हणाले त्याचं कारण तुला मी सांगतो. आहे त्याचं कारण नक्कीच. त्याचं कारण आहे कारण प्रत्येक मनुष्याचं शेवटी म्हणतात ना की बॅकग्राऊंड असतं, त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. वृत्तासुर होता, याचा पूर्वजन्म काय होता हे तू ऐक. किंवा तुला मी एक कथा सांगतो, ती पहिली कथा ऐक. ती कथा जर तू ऐकशील तर तुला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. ही कथा मला स्वतःसुद्धा नारद मुनी आणि व्यास मुनींकडून ऐकायला मिळाली. देवालांनी पण सांगितली अर्थात. ती कथा तू ऐक म्हणजे तुला बऱ्याचशा गोष्टीचा कदाचित उलगडा होईल. आणि मग तरी एक कथा सांगितली चित्रकेतू नावाच्या राजाची. तो म्हणाला की चित्रकेतू नावाचा एक अतिशय चक्रवर्ती राजा होऊन गेला. संपूर्ण जगात चक्रवर्ती म्हणजे अनेक देशांचा राजा किंवा जगावर ज्याचं राज्य आहे असं राजा चक्रवर्ती. आणि हा जो राजा होता हा अर्थात खूप पराक्रमी होता, पण तो चांगला पण होता. त्यांनी धर्माचं पालन नेहमी केलं. आणि म्हणून तो तसा पाहिलं तर सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या, परिपूर्ण होता तो. त्याच्या राज्यामध्ये कशाची कमी नव्हती. त्याला स्वतःला 1 कोटी राण्या होत्या. बघा हा एक भाग कसा आहे की त्याला 1 कोटी राण्या होत्या. पण 1 कोटी राण्या होत्या तरी पण त्याला संतती अजिबात नव्हती. त्याने हेही म्हणलं की राजा स्वतः संतती उत्पन्न करण्यासाठी समर्थ होता, असं नाही की त्यात काही दोष होता. पण तरीसुद्धा आणि 1 कोटी राण्या होत्या, असं नाही की एका राणीत दोष आहे तर दुसरी आहे. 1 कोटी राण्या पण होत्या. आणि असं असूनसुद्धा त्याला संतती नव्हती. आणि अर्थात त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या तरी पण संतती नसल्यामुळे त्याला अर्थात काळजी लागली की हे एवढं सगळं माझ्याकडे आहे पण मला मूलबाळच नाही आहे, काय करावं. त्याच्या मनाला याची खूप खंत लागली होती. आणि एक दिवस असं घडलं की अंगिरा नावाचे जे ऋषी होते हे असंच एक दिवस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्वच्छंदपणे विहार करत होते. आणि विहार करता करता ते चित्रकेतूच्या राजवाड्यात आले. चित्रकेतूने पाहिलं की महान ऋषी इथे आलेत. अर्थात त्याने अतिशय आनंदाने त्याचे स्वागत केलं, त्याची विधीपूर्वक पूजा केली, सगळ्या प्रकारचं आदरातिथ्य केलं. ऋषी पण आनंदित झाले. राजा त्यांच्या पायाशीच बसला आणि म्हणाला की महाराज काही सेवा असेल तर अजून सांगा. तेव्हा अंगिरा ऋषी फार आनंदित झाले. ते म्हणाले राजा तू इतकी चांगली सेवा केलीस, खरंच मला आनंद आहे या गोष्टीचा. तुझं सगळं काही चांगलं तर आहे असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू नक्की खुशीत पण असशील, कारण तुझं राज्य एवढं मोठं आहे, चक्रवर्ती आहेत, सगळे लोक तुझ्या सेवेसाठी आहेत, तुला 1 कोटी राण्या आहेत. हे सगळं असल्यामुळे तू नक्कीच आनंदित असशील असं मला वाटतं आहे. परंतु वाटत जरी असलं तरी मला एक मन माझं हे सांगतं आहे की तू खुश नाहीस. हे सगळं जरी तुझ्याकडे असलं तरी तू संतुष्ट नाही असंही माझं मन सांगतं आहे. पण कुठेतरी एक दुःखाची छटा तुझ्या चेहऱ्यावर आहे जी मी वाचू शकतो नक्कीच.
तेव्हा अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुला थोडं का होईना दुःख आहे मनामध्ये? तर कुठलं दुःख आहे तू सांगू शकशील का? ऋषींनी हा प्रश्न विचारला कोणाला? चित्रकेतूला. तेव्हा चित्रकेतू म्हणाला, मुनिवर, अहो, आपण किती महान तपस्वी आहात, किती महान ऋषी आहात. आपण कितीतरी तपश्चर्या केली आहे. तपश्चर्यामुळे अर्थात आपल्याला प्रचंड ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आपण अंतर्यामी पण आहेत असंही मला वाटतं. आणि अंतर्यामी जर आहात तर तुम्हाला कोणाच्या मनात काय चाललं आहे आणि काय नाही चाललं आहे हे पण तुम्हाला समजू शकतो. आणि हे तुम्हाला समजलेलं आहे किंवा माहीत आहे असं मला वाटतं अंतर्यामी असल्यामुळे. आणि असं आपण अंतर्यामी असूनसुद्धा आपणच मला विचारत आहात की तुला काय चिंता आहे? अर्थात त्याचा मी विचार असा करतो त्या गोष्टीचा की कदाचित आपली इच्छा असेल की माझ्या तोंडून काहीतरी यावं. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला माहीत असणार याची मला खात्री आहेच. परंतु आपण मला जेव्हा असा विचारतात तेव्हा माझ्या तोंडून कदाचित तुम्हाला हे ऐकायची इच्छा असावी आणि म्हणून आपण विचारतात आणि मी सांगतो. आता आपलीच आज्ञा समजतो मी, आपली इच्छा माझ्यासाठी आज्ञाच आहे असं मी समजतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काय माझ्या मनामध्ये आहे. राजा म्हणाला की पृथ्वीचं सगळं साम्राज्य माझ्याकडे आहेच आहे आणि त्याला अनुरूप असं सगळं ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे आणि 1 कोटी राण्या पण आहेत. पण जसं म्हणतात की जर एखाद्या मनुष्याला जर भूक लागली असेल, तहान लागली असेल तर इतर कुठलीही गोष्ट त्याला आणून दिली तर तो संतुष्ट होऊ शकत नाही. अन्नाची भूक ही अन्नानेच शमते. तुम्ही तर हिरेमाणका जरी आणून दिलीत, अजून काही जरी कुठे घेऊन गेलात फिरायला तरी तो खुश होणार नाही. कारण अन्नाची भूक ही अन्नाने शमते. हे जसं सत्य आहे तसाच एक भाग हा पण आहे की मला संतती नाही. आणि असं मानलं जातं की संतती नसेल तर नरकामध्ये कधी कधी जावं लागतं असंही काही लोक मानतात. आणि मला संतती नाही आहे, 1 कोटी राण्या असून सुद्धा माझ्यात कुठलाही दोष नाही आहे. मुख्य म्हणजे माझ्यामध्ये मी संतती उत्पन्न करण्याची माझी क्षमता आहे आणि मला 1 कोटी राण्या आहेत. त्यामुळे मला संतती व्हायला पाहिजे ना. परंतु मला एकही संतती नाही आहे, एकही संतान नाही. तर मला सांगा, मला दुःख होणार नाही का? आणि म्हणून मला खूप दुःख आहे की कदाचित मला नरकात जावं लागेल, माहीत नाही काय आहे ते, कारण मला संतती नाही. तेव्हा आपण तर सर्वज्ञ आहात, तेव्हा आपणच माझी मदत करा. जर काय मला नरक वासना मिळू शकत असेल तर मला तुम्ही त्यापासून वाचवा. मला माहीत नाही मिळते की नाही, परंतु ज्ञान तर आपल्याला आहे. तेव्हा आपणच मला सांगा की या सर्व गोष्टीतून काय उपाय करता येईल मला ह्यातून, हे तुम्हीच सांगा मला. आपण तर खूप दयाळू आहात आणि आपणच प्रश्न विचारला आहे. उत्तर हे आपणच घ्या आता ह्याचं, मला मदत करून. तेव्हा अर्थात जेव्हा राजाने असं नम्रपणाने सगळं सांगितलं तेव्हा ऋषींना थोडी दया आली. ऋषी म्हणले, काळजी करू नको, तुझी मला जी समस्या आहे ती लक्षात आली आणि त्याच्यावरती आपण नक्कीच उपाय करूया. आणि मग त्याने एक यज्ञ करायचं ठरवलं. आणि अर्थात यज्ञ करण्याचं त्याने ठरवलं आणि यज्ञासाठी सगळं साहित्य आणलं. आणि मग त्वष्टा नावाची ही जी देवता आहे तिला त्याने आवाहन केलं आणि एक चरू तयार केला. आणि मग त्यांनी ह्या देवतेला उद्देशून हवन केलं. अर्थात अशा प्रकारची पुत्रप्राप्ती व्हावा असं त्यांनी मनाशी इच्छा ठेवून हा यज्ञ केला आणि अर्थात त्याचा उद्देश सफल होणार होता. त्यांचा यज्ञ पूर्ण झाला आणि अर्थात यज्ञामधून त्याला अर्थात प्रसाद मिळाला. यज्ञाचा प्रसाद त्याला मिळाला देवता खुश झाल्यामुळे. जसं दशरथ राजाला यज्ञ केल्यावरती त्याला प्रसाद मिळाला होता आणि त्यांनी तो अर्थात आपल्या राणीला दिला होता. ही कथा तर आपल्याला माहिती आहे रामायणातली. तसंच या ठिकाणी सुद्धा यज्ञानंतर प्रसाद मिळाला आणि तो प्रसाद अर्थात जो आहे तो मुनींनी राजाच्या हवाली केला. म्हणले, बघ हा प्रसाद तुला मिळाला आहे, आता तुझं काम झालं. आता तुला हा प्रसाद देतोय मी, राणीकडे दे
तुला एक पुत्र नक्की होईल. एकच सांगितलं, पण लक्षात ठेव, राण्या 1,000,000,000 आहेत आणि पुत्र एकच होणार आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा आता मोठी कसोटीची गोष्ट आली राजासाठी. यज्ञ तर त्याने केला होता सर्वांसमोर, जाहीरपणे अर्थात, आणि त्या सर्वांना माहीत होतं की यज्ञानंतर जे काही फल मिळेल त्याच्यामुळे आपल्याला राजाला पुत्रप्राप्ती होणार आहे. आणि त्यामुळे यज्ञ झाल्यावर जेव्हा अशा प्रकारे हा प्रसाद मिळाला, तेव्हा मुलीने सांगितलं तुला नक्की पुत्र होईल, पण एकच होईल. म्हणल्यावर आता प्रश्न निर्माण झाले की राजा काय करतोय. परत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी चित्रकेतूने सांगितली की राजा तुला पुत्र होईल, पण तो पुत्र तुला आनंद पण देईल आणि दुःख पण देईल. या दोन्ही गोष्टी तुला पुत्रप्राप्तीनंतर मिळणार आहेत. जसं धुंदुकारीची कथा आपण ऐकली पहिल्या अध्यायामध्ये, की तो ब्राह्मण म्हणत होता की मला पुत्र नाही आहे. तेव्हा त्याला तरी उपदेश केला की बाबा रे, पुत्राच्या कशाला मागे लागतोस वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणला नाही, मला तुम्ही पुत्र द्या, पुत्र द्या. आणि मग झालं. ती कथा तर आपण ऐकली. आणि या ठिकाणी पण राजाने अगदी खूप नम्रपणे प्रार्थना केली आणि अर्थात प्रसाद मिळाला, यज्ञ घडला, प्रसाद आला. आणि अंगिरी ऋषी हे सांगून गेले की तुला मुलगा होईल, आनंद आणि शोक दोन्ही होईल. राजाने म्हटलं ठीक आहे, जे काय होईल ते मुलगा होणार नाही, मला आनंद आहे, बाकी बघू नंतर. आणि त्यांनी तो प्रसाद घेतला. आणि मग त्यांनी तो प्रसाद जो आहे त्याची फक्त जी एक राणी होती कृत्तिका, हिला तो प्रसाद नाही, एक मिनिट, त्याची जी ज्येष्ठ राणी होती, चित्रकेतूच्या 1,000,000,000 राण्यामध्ये ज्येष्ठ कोण होती तर कृतधुती. करेक्ट, कृतधुती ही त्याची सर्वात ज्येष्ठ राणी होती. आणि मग त्यांनी विचार केला की ज्येष्ठ आहे तिलाच द्यायला पाहिजे, तिचा पहिला मान आहे. आणि म्हणून त्यांनी तो प्रसाद तिला दिला आणि म्हणाले की हा प्रसाद घे, बस संपला विषय. अर्थात त्या राणीने तो प्रसाद घेतला आणि अर्थात यथावकाश तिला गर्भधारणा झाली. अर्थात गर्भधारणा चित्रकेतूपासून झाली. यथावकाश तो गर्भ तिच्या पोटामध्ये वाढायला लागला. हळूहळू गर्भधारणेनंतर गर्भ वाढत होता. तिच्या संपूर्ण शरीरकांतीवर तेज निर्माण झालं होतं. आणि यथावकाश योग्य वेळी तिला एका सुंदर अशा पुत्राची प्राप्ती पण झाली. राजाला अर्थात ही जेव्हा बातमी समजली, राजाला खूप आनंद झाला आणि प्रजा पण अतिशय आनंद झाली. प्रजा म्हणाली बरं झालं, आमच्या राजाला 1,000,000,000 पत्नी आहेत पण पुत्र नव्हता, आता पुत्र झाला म्हणजे आम्हाला राजकुमार मिळाला, पुढचा वारस तयार झाला राजाचा. त्यांनाही अतिशय आनंद झाला. राजाला तर खूपच आनंद झाला. मग राजाने यथावकाश सर्व ऋषीमुनींना, ब्राह्मणांना बोलवलं आणि त्या पुत्राचा जो काही जातकर्म संस्कार असतो तो सगळा केला. अनेक प्रकारचा त्यांनी दानधर्म केला. 60 कोटी गायी त्यांनी दान केल्या. आणि अशा प्रकारे जे काही चांगलं करता येईल दान ते त्यांनी जास्तीत जास्त केलं, का आता बाबा सर्वांचा आशीर्वाद मिळावा. पुत्र जो आहे तो हळूहळू अर्थात वाढायला लागला. आणि चित्रकेतू आणि त्याची पत्नी दोघांनाही अर्थात पुत्राविषयी खूप मोह निर्माण झाला. ते साहजिकच होतं की इतक्या दिवसांनी पुत्र झाला आणि एकच पुत्र होणार होता, परत दुसरा होणार नव्हता. त्यामुळे त्या दोघांना अत्यंत प्रेम वाटलं. परंतु दुसरी एक वाईट गोष्ट घडत होती पॅरलली आपल्या भाषेत, की ही जी राणी होती, मुख्य राणी कृतधुती, हिच्या ज्या बाकी सवती होत्या 99 लाख, या सर्वांच्या मनामध्ये अर्थात मत्सर निर्माण झाला. मुळात जेव्हा तो प्रसाद फक्त तिला एकटीलाच दिला, तिथेच त्यांच्या मनामध्ये मत्सर भावना निर्माण झाली की आम्ही एवढे इथे पडलो तर आमचं काय, आम्ही कोणीच नाही का राजाच्या, एकटीलाच का प्रसाद दिला आणि आम्ही वांजच राहू. पण कसं बोलणार राजाला. आणि त्याच्या पुढे जेव्हा प्रसाद तिला दिल्यानंतर जेव्हा तिला अशा प्रकारे पुत्रप्राप्ती झाली आणि त्यामुळे अर्थात त्यांचा द्वेष किंवा मत्सर भावना अधिक वाढली. त्यांच्या मनामध्ये अर्थात त्या राणीचा आणि त्या पुत्राच्या विषयी अतिशय द्वेष भावना निर्माण झाली. एकीकडे ह्या
राणीचं त्या मुलावर खूप प्रेम वाढलं आणि अर्थात राजाचं पण वाढलं. आणि त्याच्यामुळे घडलं असं की मुलगा झाल्यापासून जो राजा आहे तो केवळ एक राणीकडेच जास्त बघायला लागला. पूर्वी निदान थोडंफार तरी बघत असेल, परंतु आता असं घडलं की त्याचं पूर्ण लक्ष जे ते फक्त या एकाच राणीकडे गेलं. का आता हिला पुत्रप्राप्ती झाली आणि म्हणून तो ती राणी आणि तो पुत्र याच्यामध्ये तो पूर्णपणे गुंतून गेला आणि इतर राण्यांकडे त्यांनी अजिबात ढुंकून पाहिलं नाही. आणि आज ह्याच्यामुळे त्यांनी जास्त दुःख झालं. एक तर आमच्यावर अन्याय केला आणि वरून आता आमच्याकडे बघत पण नाही, आम्ही तुझ्या कोणीच नाहीत का. परंतु राजाचं खरोखर तसं झालं, त्यांनी बाकी राण्यांची उपेक्षा केली आणि उपेक्षा केल्यावर जे व्हायचं तेच घडलं. सर्व राण्यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष भावना निर्माण झाली. मत्सर निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये. पहिल्यांदा तर त्यांना आपला स्वतःचाच त्यांना तिरस्कार वाटला. काय आमचं जीवन आहे, पुत्रहीन पापीचा होता आम्ही. खरोखर तिला एक पुत्र झाला, ती किती पुण्यवान होती. आणि आम्ही बघा पुत्रहीन, आमच्याकडे कोणी बघत नाही, आमचा पती स्वतः ढुंकून बघत नाही, आमचा काही तो मान ठेवत नाही, आमच्याकडे बघत नाही. अहो दासी परवडलं ह्याच्यापेक्षा. दासीना तरी काहीतरी मान आहे, पण आमचा काय मान आहे या ठिकाणी. आम्ही खरोखर अभागी आहोत, कारण आम्हाला पुत्र नाही. आणि ही एकच राणी अशी आहे की जिला पुत्र आहे आणि तो तिच्याकडेच फक्त अनुरुक्त झाला, आमच्याकडे बघायला पण तयार नाही. आणि त्याच्या मनामध्ये तो द्वेष भावना ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. आणि अर्थात या गोष्टीचा राजाला अजिबात पत्ता नव्हता. राजा पूर्णपणे त्याचा जे नवीन मुलगा होता तो मुलगा आणि आपली पत्नी ह्याच्यामध्ये रमला होता. आणि त्यामुळे अर्थात त्याच्या मनात आणखीन द्वेष त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि द्वेषाची जी भावना होती ती जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हा क्रूरता निर्माण होते. द्वेषाचा पुढचा भाग म्हणजे क्रूरपणा, कृती. द्वेष 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 आणि आता तुला धडा शिकवतो. हा जो भाग आहे हा क्रूरता झाला आणि हा द्वेषातून निर्माण झाला. बघा द्वेष किती खराब गोष्ट आहे. द्वेष भावना, मत्सर भावना नसावी. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मत्सर आहे षडरिपूंपैकी एक आणि हा घातकी विकार आहे. सगळेच घातकी आहेत म्हणा, पण मत्सर जर कमालीचं झालं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण इथे आहे की मत्सर भावना सुद्धा जर जास्त आली तर काय होऊ शकतं, तर मनुष्य क्रूरतेकडे वळू शकतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात क्रूरता निर्माण झाली आणि मग त्यांनी विचार असा केला की आता आपण ज्या मुलामुळे हा सगळा भाग घडतोय त्या मुलालाच आपण मारून टाकूया. न रहेगा बास न बजेगी बासुरी. ज्या मुलामुळे हे सगळं निर्माण झालं, राजाचं सगळं लक्ष तिथे गेलं आहे. मुलगा नाहीसा झाला तर राजा परत आमच्याकडे बघेलच ना. चला आपण त्याला मारून टाकूया, काय करायचं. आणि हे करण्याचं कारण अर्थात अत्यंतिक द्वेष, पराकोटीचा आणि क्रूरपणा. अर्थात एवढं सगळं घडतं तरी पण या दोघांना त्याची गंधावरता काहीच नाही की आपल्या बाजूला काय चाललं हे ना त्या राणीला माहिती ना राजाला माहिती. दोघंही आपल्यामध्ये मशगूल होते. त्यांचा प्रेमभाव उफाळून आला होता आणि यांचा द्वेषभाव उफाळून आला. बघा दोघींचा क्लॅश कसा झाला. आणि मग अर्थात त्यांनी ठरवलं की या मुलाला मारून टाकायचं. आणि मग त्यांनी गुप्तपणे त्या राजकुमाराला अन्नामध्ये विष दिलं आणि पाजून टाकलं. अर्थात हे सगळं त्याच्या सवतीने केलं आणि या बाईला काहीच माहीत नव्हतं की असं होऊ शकतं. तिला अंदाजच नाही आला. आणि त्यामुळे ते विष दिल्यावरती राजकुमार अर्थात झोपला. लहानच होता तो. विष प्याला आणि झोपला. आणि इथे ही राणी जी होती कामामध्ये होती. थोड्या वेळाने आले, म्हणले अरे माझा बाळ अजून उठला का नाही, म्हणून ती उठवायला गेली. बघते तर बाळ हलतच नाही जागचा. दाई म्हणाले अहो राणी सरकार, बाळाचं मला काहीतरी वेगळं वाटतं, बघा तुम्ही येऊन. आणि खरोखर जेव्हा राणीने बघितलं तर तेव्हा त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या उलट्या झाल्या होत्या. आणि तिला लक्षात आलं की नक्कीच घात झालेला आहे आणि त्याचं शरीर थंड पडलं होतं. आणि हे जेव्हा तिला लक्षात आलं की आपला हा जो लाडका मुलगा आहे तो आता या जगात नाही
आणि जेव्हा तिने हे बघितलं तेव्हा अर्थात अतिशय प्रचंड असा तिला धक्का बसला आणि घात झाला असं उद्गार तिने काढले आणि ती जागीच कोसळली. ती जागीच कोसळली. तिच्याबरोबर असलेल्या सगळ्या दासी ज्या होत्या त्या पण बघून चकित झाल्या की काय घडलंय. आणि हे बघितल्यावर त्या पण रडायला लागल्या सगळ्या. राणीला तर प्रचंड शोक निर्माण झाला. ती पण अतिशय जोराने अतिशय शोक करायला लागली. तिचे सगळे केस विस्कटले होते. तिचं शरीर जे आहे त्याचं तिला कशाचं भान राहिलं नव्हतं आणि केवळ ती थाय मोकलून रडत होती. जेव्हा राणी धाय मोकलून रडायला लागली तिच्या महालात असलेले सर्व लोक तिथे आले आणि त्यांनी सुद्धा रडायला सुरुवात केली, कारण घटनाच तशी होती. आणि रडणाऱ्या लोकांची संख्या वाढली. विलापच विलाप. आणि हे सगळं घडत असताना त्या सवती ज्या होत्या त्यांच्याकडे पण अर्थात ही गोष्ट पोचलीच होती ना. आणि त्या सवती पण तिथे आल्या आणि सवतींनी पण अर्थात खोटं रडायला सुरुवात केली. कारण न रडून चालेल कसं. रडलं नाही तर संशय येईल. म्हणून जसे इतर लोक रडत होते या सगळ्या 1 कोटी राण्यापैकी या सगळ्या 99 लाख राण्या ज्या होत्या यांनी पण खोटा विलाप करायला सुरुवात झाली. आवाजात आवाज बेसाळला आणि जोरात सगळीकडे आकांत पसरला. इकडे चित्रकेतू राजा जो आहे त्याला कोणीतरी सांगितलं की अरे राजा तुझ्या मुलाला असं झालं. आणि तो जिथे होता तिकडेच त्याला चक्कर आली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि पडला तो. नंतर यथावकाश शुद्धीवर आला. मग अर्थात त्याच्याबरोबर असलेले सगळे मंत्रीगण त्याच्याबरोबर आले. अनेक ब्राह्मण त्याच्याबरोबर आले आणि मग त्या सर्व जणांसह तो यथावकाश आपल्या ह्या मृत बालकाजवळ आला. जेव्हा तो मृत बालकाकडे आला तेव्हा त्याने बघितलं की खरंच तो निपचित पडला होता. त्याला खरं वाटे नाही. त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. बाळा उठ, काय झोपलायस. परंतु अर्थात तो मृत्यू पावला होता. आणि मग अर्थात त्याने बघितलं की मृत्यू पावलेला आहे आणि मुख्य म्हणजे त्याची पत्नी अतिशय जोरदार शोकग्रस्त झाली आहे. आणि ते सगळं बघितल्यावरती त्यालासुद्धा आपला शोक आवरला नाही आणि तो सुद्धा शोकाकुल झाला आणि प्रचंड विलाप करायला लागला. आणि अशा प्रकारे जेव्हा तो रडायला लागला तेव्हा त्या राजाच्या बरोबर आलेला सगळा मंत्रीगण आणि त्याचे सगळे नौकरसुद्धा रडायला लागले. आणि एकच कल्लोळ माजला. त्याची पत्नी तर खूप शोक करायला लागली. ती तर इतका शोक करायला लागली की शोक करता करता ती देवाला सुद्धा अनपशनप म्हणायला लागली. ती म्हणाली अरे विधाता तू कसला काय आहेस तू, किती मूर्ख आहेस तू खेळवतोयस सर्वांना. अरे वृद्ध लोक जिवंत आहे तिथे आणि आमचा मुलगा मरतो एवढा लहान असून. कसला तुझा न्याय आहे, काय आहेस तू. अशा प्रकारे देवाला पण ती अनपशनप सगळं बोलत होती, कारण शोक अनावर झाला होता. आणि तिने असे अनेक काय काय उद्गार काढले आणि तिचा शोक काय संपत नव्हता. ती म्हणली आता मी कशी जगू. देवा तू मला मूल दिलंस कशाला. असं जर मारायचं होतं तर कशाला मूल दिलंस मला. नसतं दिलं चाललं असतं. आता मी अनाथ झाले. आता मी कुठे जाऊ. मी याला सोडणार नाही. हा मला पाहिजे. अशा प्रकारे ती खूप विलाप करायला लागली. विलाप चालू होता आणि विलाप करताना राजाला सुद्धा सगळं भान राजा विसरून गेला होता. राजा तिथेच बसून राहिला. यथावकाश नगरीतल्या सर्व लोकांना हे समजलं की अशा प्रकारे हे असं घडलंय. आणि म्हणून लोकसुद्धा बघायला आले की अरे आमच्या राजाचा एकुलता एक मुलगा आणि इतका चांगला गोड मुलगा, प्रिय मुलगा आहे, काय झालं बघायला आले. आणि त्यांनी बघितलं की खरंच तो मुलगा मृत पावला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजा शोकग्रस्त होऊन तिथे विलाप करत बसला. त्याच्या सगळ्या 1 कोटी ज्या पत्नी आहेत, 99 लाख खोटे आहेत विलाप करणाऱ्या, पण एक पत्नी खरा विलाप करत होती. अगोदरच म्हणलं की 99 लाख ज्या होत्या बाकीच्या त्यांनी विलाप करण्याचं सोंग केलं, कारण त्यांनीच विष दिलं होतं. परंतु खोटा का होईना सोंग करत विलाप करत असल्यामुळे सगळीकडे कलोहल माजला होता. एक विचित्र दृश्य तिथे दिसत होतं की राजा रडतोय, त्याचे दरबारी रडतायत, त्याचे नागरिक रडतायत, त्याच्या सगळ्या पत्नी रडतायत. सर्वत्र हल्लोकल्लोळ माजलेला आहे.
आणि अशा प्रकारे हे सर्व विचित्र प्रकार सुरू झाला की राज्याचं राज्य संपूर्ण शोक करते. आणि हे असं सगळं सुरू असताना तिथे अंगिरा ऋषी आले आणि नारद मुनीसुद्धा नेमके तिथे आले. आणि हे दोघे जण तिथे आले तेव्हा त्यांनी बघितले की राजा अशा प्रकारे शोकग्रस्त झाला आहे. तेव्हा त्यांनी विचार केला की राजाला सांगायला पाहिजे की हे असा शोक करू नको, हे बरोबर आहे, तू राजा आहेस. तेव्हा अंगिरा आणि नारद दोघांनी त्याला समजवायला सुरुवात केली. अरे बाबा रे, तू काय एवढा शोक करतेस, जरा काही गोष्टी समजून घे ना. अरे हा बालक जो आहे नवजात होता, ठीक आहे, पण हा बालक तुझा कोण होता आधीच्या जन्मात सांग बरं. आणि तू तरी त्याचा कोण होतास? कोणी नव्हतास. या जन्मात तो तुझा मुलगा झाला, पण मागच्या जन्मात कुठे होता? पुढल्या जन्मात कोण होणार तुला माहिती आहे का? नाही माहिती आहे. मग तू एवढा शोक का करतोयस? असा शोक करू नकोस. त्यांनी छान उपमा दिली की जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर जातो, वाळूत जातो, तेव्हा अनेक वाळूचे कण असतात जे पाण्याबरोबर येतात आणि मागे गेले की ते निघून जातात. कणसुद्धा पायाखालची जमीन आपण म्हणतो सरकली कधी कधी, म्हणजेच ते येतात एकत्र आणि जातात पण पटकन बाजूला, त्यांच्या हातात काही नसतं. तशी परिस्थिती मनुष्याची आहे. कोण कोणाच्या बरोबर येतो, कोण कुठपर्यंत कोणाची साथ देतो कोणाला माहीत नाही. साथ संपली की पुढल्या जन्मात कोण कुठे, कोण कोणाचं काय माहीत नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून राजा तू हा शोक जो आहे तो सोडून दे. अरे ही भगवंताची माया आहे, त्यामुळे हे तू नीट समजावून घे. तू राजा आहेस. जसं कुंभार अनेक प्रकारची खेळणी तयार करतो वेगवेगळी, तशी देवानीच हे सगळं केलेलं आहे. आणि जेव्हा ती मडकी फुटतात किंवा काही त्या खेळणी तुटतात, तर जर ती कुंभाराला नेऊन दिली तर कुंभार पूर्वी तरी ते सगळे एकत्र करायचं आणि परत ते मातीत घालायचं आणि परत त्यापासून नवीन करायचं. अशी पद्धत पूर्वी तरी होती. आता काय घेणार नाहीत कधी, परंतु अशी पद्धत तर होतीच ना. आणि म्हणून तो नारद मुनी हे समजवतात की अरे जशी खेळणी करतात तयार, तसं हे आहे की आहे काय नाही काय, तेव्हा हे सगळं भगवंताच्या अधीन आहे, हे तू समजावून घे आणि असा शोक करू नको. अशा प्रकारे हे दोघंही त्याला आलटून पालटून समजावून सांगतायत. राजाने हे सगळं ऐकलं, पण गंमत अशी होती की जेव्हा नारद मुनी आणि अंगिरा ऋषी जेव्हा आले होते ते त्यांच्या मूळ वेशात नव्हते आले, हे लक्षात ठेवा. जर नारद मुनी त्यांच्या नेहमीच्या वेशात आले असते, हातात वीणा घेऊन नारायण नारायण करत, तर त्यांनी लगेच ओळखलं असतं की हे नारद मुनी आहेत. किंवा अंगिरा जे ऋषी होते ज्यांना राजा ओळखायचा, त्यांच्याशी तर त्याचा परिचय होता आणि त्यांच्याकडूनच त्याला हा प्रसाद मिळाला होता. पण गंमत अशी झाली की हे दोघंही जेव्हा इथे आले राजाचं सांत्वन करायला, ते मूळ वेशात आले नाहीत. त्यांनी वेगळा वेश धारण केला होता आणि त्यामुळे ते त्याला ओळखू आले नाही. पण राजाला हे लक्षात आलं की आपल्याला येऊन अशा प्रकारे उपदेश कोणी सामान्य माणूस करू शकणार नाही. आज इथे येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्याबरोबर रडायलाच बसते, मला कोणी उपदेश केलेला नाही आहे. पण हे दोन व्यक्ती ज्या दिसायला साधारण आहेत, पण मला अशा प्रकारे तत्त्वज्ञान सांगता आहेत, एकही डोळ्यामध्ये अश्रू न आणता, तेव्हा हे नक्कीच अलौकिक असले पाहिजेत, श्रेष्ठ असले पाहिजेत. आणि म्हणून राजा त्यांना म्हणाला की मला हे खरंच सांगा की तुम्ही कोण आहात. कारण ज्या प्रकारचा उपदेश तुम्ही करता आहात, तुम्ही सामान्यामध्ये येतच नाही. तुम्ही कोण आहात मला माहीत नाही. सनत कुमार आहात का, नारद आहात का, ऋभू आहात का, देवल आहात का, व्यासमुनी आहात का, गौतम आहात का, मार्कंडेय आहात का, भगवान कपिल मुनी आहात, कोण आहात मला माहीत नाही. अंगिरा आहात का चमन ऋषी आहेत, कोण आहात? कारण अनेक जे ऋषीमुनी आहेत ते कधीकधी अशा प्रकारे भ्रमण करत असतात आणि ते कधीकधी उपदेश करतात. तर असे अनेक विद्वान लोक आहेत, पण तुम्ही कोण आहेत हे मला माहीत नाही. तेव्हा आता आपणच स्वतः मला हे सांगा की आपण कोण आहात. मी तर आपण बघितलं कसा मूर्ख माणूस आहे की मी या सगळ्या विषयामध्ये पूर्णपणे आसक्त झालेलो आहे आणि म्हणून आता इथे विलाप करत बसलो आहे.
माझं अज्ञानच आहे ना, तुम्ही मला ज्ञान देऊ इच्छिता, माझं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करता आहात. आणि नक्की असा प्रयत्न करणारी व्यक्ती कोणतरी महान आहे. तेव्हा आपल्याला माझी ही विनंती, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण कोण आहात हे सांगा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खरोखर मला हा उपदेश खरोखर करा, आणि त्यामुळे मी अज्ञानातून बाहेर येईन. आणि या अज्ञानरूपी अंधकारातून जो बाहेर आलो तर मला ज्ञानरूपी प्रकाश मिळेल, आणि मग कदाचित मी जे आहे तो शोक थांबवेन. तेव्हा आपण कृपया उपदेश करावा, आणि त्याआधी हे सांगावं की आपण कोण आहात. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला अंगिराने, तेव्हा अर्थात अंगिरा राजाला नारद मुनी आणि अंगिराने काय उत्तर दिलं, चित्रकेतूला काय उत्तर दिलं, आणि त्यांनी जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामुळे खरोखर त्याचा जो काही शोक होता तो कमी झाला का नाही झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरं अर्थात आपण पुढल्या भागामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी भाग क्रमांक 59 आपण स्वल्पविराम घेत आहोत या भागाला. श्रीराम समर्थ. श्रीराम.